शुभविवाह या मालिकेच्या 27 जानेवारीच्या भागामध्ये अखेर रागिणीने सरेंडर केलेलं आहे आणि सरेंडर केल्यावरती इकडे आता हायपर झालेला आहे बलदेव. मी त्या बाईला सोडणार नाहीये. त्यावरती आता त्याला गायकवाड आणि अथर्व समजवण्याचा प्रयत्न करतायत. हे बघ, ती पकडली गेलेली आहे, पण म्हणून आपण या सगळ्यामध्ये तिला आता अशा पद्धतीने हे करू शकत नाही आहोत. मुळातच काहीही झालं तरी सुद्धा तू जर का हायपर झालास तर मात्र आपल्यासाठी ही सिच्युएशन खराब होऊ शकते. हे बघ, तिला पकडायचं असेल तर अशा गोष्टी करून नाही चालणार. असं म्हटल्यावर ती लगेचच तो म्हणतो, या बाईने माझ्या अपूर्वाला मारलं, काही कारण नसताना आकाशभूमीला त्रास दिलाय, घरच्यांना किती त्रास दिलाय माहिती आहे ना, आणि या बाईला असंच मोकाट सोडू द्यायचं आहे का? नाही, मी या बाईला असंच मोकाट सोडू देणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा हिला शिक्षा मिळायलाच पाहिजे. हिचा जीव मी घेणार. यावरती मग आता इकडे सांगायला लागतात, गायकवाड असं काय करतोयस? तिचा जीव घेऊन तू काय सुखी होणार आहेस का? यावरती तो म्हणतो, मी नाही सुखी झालो ना तरी माझे घरचे सुखी होतील. माझे घरचे हिच्या जाचामधून पूर्णपणे आता बाजूला होतील. मला ना या बाईचा जीव घ्यायचा आहे, काहीही झालं तरी सुद्धा. असं म्हणत बलदेव आता बोलतोय आणि त्याला गायकवाड समजवतायत. गायकवाड सांगतायत, वेड्यासारखं काहीतरी करू नको. अथर्व म्हणतो, आणि तुला काय वाटतं, तू तिला मारलंस तर आम्ही या सगळ्यामध्ये सुखी होऊ का? असं नाही आहे. हे बघ बलदेव, तू शांत हो. कायद्याने आपण तिला शिक्षा देऊच आणि कायद्याने जे काही करायचं आहे ते सुद्धा करू. यावरती बलदेव मात्र खूपच हायपर झालाय आणि चिडलाय. नाही, कायदा तिचं काही वाकडं करू शकत नाहीये. कायद्याने तिला आता कधीच हे होणार नाहीये. मी तिला जोपर्यंत धडा शिकवत नाहीये मी गप्प बसणार नाहीये. इकडे गायकवाड त्याला शांत करतायत आणि हे बघ बलदेव, शांत हो, बलदेव शांत हो, असं म्हणत बलदेवला ते आता बोलत आहेत. बलदेव मात्र खूपच हायपर झालेला आहे. गायकवाड त्याला पाणी देत आहेत, पाणी प्यायला सांगून आता शांत करतायत. गायकवाडांनी पाणी दिल्यावरती तो म्हणतो, नाही, पण ही बाई जे काही करते ना ते मी आता अजिबात सहन करणार नाहीये. गायकवाड म्हणतात, हो, पण आपण तिला शिक्षा देऊया. मुळातच ती सरेंडर कशी झाली ना हेच काही मला कळायला प्रॉब्लेम, म्हणजे मलाच कळत नाहीये. काय नक्की तिचा डाव असू शकतो? काहीतरी नक्कीच डाव आहे. ही बाई साधी सोपी नाहीये. अथर्व म्हणतो, हो, मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये माझी आई अशी तशी सरेंडर होणारी नाहीये. तिच्या डोक्यामध्ये काहीतरी असणार आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं केलेलं आहे. असं म्हणत कुणाला ही रागिणी जरी आता अटक झाली असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिने हे सगळं का केलंय हे कळत नाहीये. गायकवाड सांगतात, हे बघ, आपण मोठ्यातला मोठा वकील करू आणि या बाईला अशा पद्धतीने अडकवायचं आहे की तू विचार करू नकोस. असा उलटा सुलटा काहीतरी करण्याचा विचार करू नकोस. आपण अशा पद्धतीने अडकवायचं की आता ती बरोबर कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकली गेली पाहिजे. बलदेवला सगळं दृश्य आठवतं, कशा प्रकारे आपल्या अपूर्वाला मारलं आणि त्यामुळे त्याला आता रागिणी पटवर्धन याचा खूप राग आलाय. इकडे जो प्रश्न बाकी सगळ्यांना पडलाय तोच प्रश्न आकाशभूमीला पडलेला आहे की आपल्याला शिक्षा व्हावी म्हणून रागिणीने जंग पछाडले, आपण अटक राहावं म्हणून तिने इतकं सगळं केलं. मग आता तिचा काय डाव आहे? सरेंडर होण्यामागे तिचा डाव तरी काय आहे? का ती अशी सरेंडर झालेली आहे? नाही, तिचा काहीतरी डाव आहे. आत्तापर्यंत ज्या आत्यांना आपण ओळखतो ना त्या आत्या अजिबात अशा पद्धतीने सरेंडर होणाऱ्यातला नाहीये. म्हणूनच मला असं वाटते काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे ही गडबड काय आहे हे सुद्धा आपल्याला आता समजलंच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता दोघं जण विचार करतायत आणि काहीतरी गडबड आहे आणि ती रागिणी काय नक्की या कारणासाठी इथे आले किंवा काय कारणासाठी सरेंडर झाले हे सत्य शोधल्याशिवाय गप्प बसायचं नाही. पण ते कसं कळणार, काय कळणार, या दोघांना काही कळायला मार्ग नाहीये. तितक्यात आता हवालदार आलेत. हवालदार आल्यावरती हवालदार सांगत आहेत, तुम्हाला दोघांना आता इकडे जामीन झालेला आहे. त्यावरती आकाश सांगतोय, जामीन झालं, पण रागिणी पटवर्धन यावरती म्हणजे रागिणी पटवर्धन यांनी काय स्टेटमेंट दिले? हवालदार म्हणतात, हे बघा, मला खरंच काही यातलं माहिती नाहीये. मला आता फक्त गायकवाडांनी सांगितले की तुमचं जामीन झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला जामिनावरती सोडवण्यात येत आहे. इकडे जे वचन आता भूमीने आपल्या मुलीला दिलेलं असतं क्षितिजाला की मी उद्याच्या उद्या परत येते, ते वचन भूमीने आता खरं केलेलं आहे. भूमीने या सगळ्यामध्ये आता दिलेलं वचन पूर्ण केल्यामुळे तिला दुसऱ्या दिवशी आता सुटका मिळत आहे. पण इकडे रागिणी मात्र आता एका वेगळ्याच हेतूने आलेली आहे. रागिणी बाहेर बसलेली आहे आणि हे दोघं जण आलेत. ज्या वेळेला रागिणीला पाहिलं ह्यांनी समोर आणि त्याच वेळेला रागिणी कुत्सितपणे हसतीये. म्हणजे तिचा काहीतरी डाव आहे ही गोष्ट मात्र आपल्याला विसरता येत नाहीये. या सगळ्यामध्ये आता रागिणी इतकी कुत्सितपणे हसते. मग आता सगळं भूमीला आठवतं, कशा प्रकारे या बाईमुळे आपल्याला अटक झालं, कशा प्रकारे आता आपल्या कुटुंबाची वाताहत झाली.
काय नक्की घडलं, सगळा प्रकार आता आपल्याला दाखवला जातो. बरं, हे सगळं घडत असताना भूमी आता खूपच चिडलेली आहे आणि काहीही झालं तरी या रागिणी पटवर्धननी आपल्या कुटुंबाची वाताहत केली, हिला सोडायचं नाहीये. ज्या प्रकारे बलदेव हायपर झालेला होता त्याच प्रकारे भूमी सुद्धा हायपर होते आणि हायपर होऊन ती आता धावत रागिणीवरती अटॅक करायला लागते. का का केलंस हे सगळं? अपूर्वाचा जीव घेऊन काय भेटलं तुला? का हे सगळं वागलीस तू? असं म्हणत आता इकडे चांगली चिडलेली भूमी तिची गळाच धरते आणि त्यावरती तिला आता पोलीस थांबवतायत, आकाश थांबवते, भूमी थांब, हे असं करून आपल्याला चालणार नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा हिला आता कायदा शिक्षा देईल. कोणत्याही प्रकारे आपण हिला शिक्षा देऊ शकत नाही आहोत. भूमी सोड. यावरती आकाश म्हणतो सोड भूमी. भूमी सांगते, बघ आकाश, ही बाई कशी खदाखदा हसतीये, हिला न काही लाज न काही लज्जा. बघ ना म्हणजे सरेंडर नावाला झालेली आहे पण नुसती खदाखदा हसत बसलेली आहे. आणि खरंच रागिणीचा काहीतरी घाणेरडा हेतू आहे आणि ज्याच्यासाठी ती आता अटक व्हायला तिकडे आलेली असली तरी सुद्धा, अटक व्हायला आली तरी ती आता हसणं काही तिचं सोडत नाहीये, खिदळणं काही तिचं सोडत नाहीये. हसते, खिदळते, जोराजोरात ओरडते. भूमी चिडले, नालायक बाई, हसतेस काय? यावरती गायकवाड म्हणतात, हे बघा तुम्ही उगाचच हायपर होऊ नका, हे बघा कायदा तिला शिक्षा देईल. यावरती भूमी म्हणते, ही कायद्याला पण चकमा देणारी बाई आहे. असं म्हणत भूमीला बरोबर कळलंय की हिच्या आता डोक्यामध्ये काहीतरी आहे, जेणेकरून आता इकडे भूमी तिच्यावरती खूपच रागावले आणि तिला आता काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. गायकवाड थांबवतायत, आकाश थांबवतायत, भूमीला बाजूला करतायत. आकाश सांगतोय तिला कायदा शिक्षा देईल, तू नको स्वतःला त्रास करून घेऊस भूमी. असल्या बायकांच्या नादी आता लागायची खरंच काही गरज नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा कायदा या सगळ्यामध्ये सगळं हे करेल, असं म्हणत ते तिला समजवत आहेत आणि रागिणीला आता जेलमध्ये टाकण्यात येते. पण भूमीचा राग काही केल्या शांतच होत नाहीये आणि ती जास्तच हायपर झालेली आहे. रागिणी पटवर्धन, तुला तर मी सोडणार नाहीये, माझ्या कुटुंबाची वाताहत केलीस. पण रागिणी मात्र कंटिन्युअसली हसतच आहे, तिला काही फरकच पडत नाहीये. रागिणी या सगळ्यामध्ये आता हसते आणि भूमीच्या रागाचा पारा चढलाय. पोलीस तिला पकडतात. रागिणी म्हणते, खबरदार. भूमी सांगते, खबरदार जर थोबाड उघडलंस तर. पण तिला काही फरकच पडत नाहीये. गायकवाडांना हा जरा प्रकार वेगळाच वाटायला लागतोय. गायकवाड भूमीला शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि शांत करण्याचा प्रयत्न करून ते आता भूमीला सांगतायत की तुम्ही शांत व्हा मॅडम, उगाचच या प्रकरणामध्ये अडकू नका किंवा या प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः अडकून ते करू नका. त्यानंतर आकाश पण तिला शांत करतोय. भूमी मात्र सांगत आहे, मला कळायलाच मार्ग नाही ही बाई सरेंडर का झाली आणि ज्या प्रकारे ही हसती आहे ना त्याच्यावरून तर मला अधिकच संशय आलेला आहे की नक्की हिच्या डोक्यात तरी काय चाललंय, काही असं वागत आहे. असं म्हणत आता मात्र इकडे भूमी आणि आकाश दोघांना आणि बाकी सगळ्यांना संशय आलाय आणि त्यानंतर अथर्व सांगतोय, दादा चल आपण घरी जाऊया, इथे जास्त वेळ थांबण्यात काही अर्थ नाहीये. आणि आकाश भूमीला घेऊन आता घरी येण्यात येते. इकडे तोपर्यंत मानसीच्या हातामध्ये सापडलेली होती ती म्हणजे पौर्णिमाच्या अक्षराची चिठ्ठी आणि मानसी तिला जाब विचारते, काय आहे पौर्णिमा? यावरती पौर्णिमा म्हणते, काय आहे? त्यावरती मानसी म्हणते, वेळ घेऊन पेडगावला जाऊ नको, हे तुझ्या अक्षरातली चिठ्ठी आहे. यावरती ती म्हणते, काय बोलतेस? यावरती ती सांगते, ज्या चिठ्ठ्या अपूर्वाला भडकवण्यासाठी देण्यात आल्या होत्या ना त्याच्यापैकीच ही एक चिठ्ठी आहे. असं म्हटल्यावरती ती म्हणते, वेड्यासारखं काहीतरी बडबडू नको, मी का हे सगळं करेन, मी काहीही केलेलं नाहीये. यावरती ती म्हणते, अगं असं काय करतेस तू, तुझं अक्षर आहे ती. यावरती ती सांगते, हे बघ मला काय वाटतं रागिणी पटवर्धन हिने मला अडकवण्यासाठी हे सगळं काम केलं असेल. म्हणजे बघ ना आता तर रागिणी पटवर्धन पकडली गेलेली आहे, बरोबर ना, तिने स्वतः सरेंडर केले. पण ज्या वेळेला तिने सरेंडर केले त्यावेळेला मग आता ज्या वेळेला ती सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा मात्र आता सगळेच जण तिला हे करण्यापेक्षा तिने मला ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे कसं बघायला गेलं तर बघ ना, रागिणीने मला आता अडकवून मोठंच कारस्थान रचण्याचं काम केलंय ना. म्हणजे जर का ती पकडली गेली तर याच्या मागे मास्टर माइंड ती नाहीच आहे, त्याच्या मागचा मास्टर माइंड मी आहे असं आता सगळ्यांच्या समोर येईल ना, म्हणून तिने हे सगळं केलेलं आहे. यावरती आता इकडे मानसी सांगायला लागते, तू कितीही काही बोललीस ना तरी सुद्धा तुझ्या बोलण्यावरती मला काडी मात्र विश्वास नाहीये. अजिबात तू काय बोलतेस त्याच्यावरती माझा विश्वासच बसत नाहीये. मुळातच तू जे काही बोलतेस ते मी बलदेव दादा आणि त्याचबरोबर अथर्व आणि आकाश या सगळ्यांना सांगेन आणि त्या सगळ्यांना सांगून आता मग तोपर्यंत ते काय म्हणतात ते सगळं बघेन. यावरती आता मात्र इकडे विचार करायला लागलेली आहे ती म्हणजे पौर्णिमा की नाही हे जर का बलदेव आणि बाकी सगळ्यांच्या पर्यंत गेलं तर माझं काही खरं नाहीये. काहीही होऊन मला आता या सगळ्यामध्ये लवकरात लवकर
लवकर माझी सुटका करून घ्यायला पाहिजे, काय करू असा आता विचार करत ती बसलेली आहे. बरं तोपर्यंत मग लगेचच इकडे ती सांगते, हे बघ मला काय वाटतं की रागिणी पटवर्धन हिने सरेंडर केले, मग सरेंडर करण्यामागे पण तिचा काहीतरी हात असू शकतो ना, तसंच तिने मला सुद्धा अडकवण्याचं काहीतरी प्लॅनिंग केलेलं असू शकतं. मी तेच सांगण्याचा तुला आता प्रयत्न करत आहे. पण पौर्णिमाला काही विश्वास बसत नाहीये. पौर्णिमा या सगळ्यामध्ये तिच्यावरती विश्वास ठेवायला नकार देते आणि त्यानंतर ती म्हणते, हे बघ आपल्या घरात इतकं आता मंगलमय वातावरण आहे, उगाचच या वातावरणाला आपण का खराब करायचं असं म्हणत असताना पौर्णिमा हे सगळं तिला आता समजावून सांगते आणि तिला आता पटवतीये की मी काहीच नाही केलेलं आहे किंवा रागिणी मला अडकवण्याचा प्लॅन करते आणि आता तिला माहिती आहे की रागिणीचा डाव काय आहे. तोपर्यंत आकाशभूमीला घेऊन आता बलदेव आणि अथर्व घरी आलेले आहेत. घरी आल्यावरती आता मात्र त्या दोघांची सुटका झाली आणि जो शब्द क्षितिजाला देण्यात आलेला आहे तो शब्द मात्र आता खरा ठरण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता इकडे हे दोघं जण आतमध्ये एंटर करतात आणि मानसी सांगते, ताई आलीस, अखेर सत्याची जीत झालेली आहे ताई, तू घरी परत आलीस असं म्हणत इकडे आता लगेचच मानसी बिठी मारायला लागते आणि त्यानंतर आकाश सुद्धा घरात येतो. बरं झालं, खरं तर ही रागिणी आपल्या आयुष्याला लागलेलं नष्टर आहे, पण आज तिने सरेंडर केल्यामुळे आपल्याला आता मात्र खूप मोठा दिलासा भेटलेला आहे असं जो तो आता म्हणायला लागलाय. बरं हे सगळं चालू असताना मग आता आकाश सांगतोय, हो आज रागिणीच्या अटक होण्यामुळे आपल्याला आता खूप मोठं दिलासा पण मिळालेला आहे, पण नक्की काय घडलंय, ती नक्की अशी का आलेली आहे, काही करायला मार्ग नाहीये. तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा सांगायला लागते, जाऊ दे ना, आपण आता तो विषय नको काढूया, म्हणजे मुळातच रागिणी पटवर्धन पकडली गेली हे आपल्यासाठी खूप मोठं हे आहे. आता आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं संकट नाहीये, म्हणजे काहीही झालं तरी आता ती जेलच्या आड आहे आणि त्यामुळे आपण सेफ आहोत आणि आपलं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेलं आहे. जर आपलं कुटुंब एकत्र आहे तर आपण या सगळ्यामध्ये तिची कशाला हे करत बसायचं, तिचं विचार करत बसूया नको, आपण आपल्या कुटुंबाचाच फक्त विचार करूया असं म्हणत पौर्णिमा हे सगळं बोलते. नक्कीच रागिणी सरेंडर होण्यामागे काहीतरी कारस्थान आहे आणि पौर्णिमा या कटात सामील आहे याच्यावरून आपल्याला हा अंदाज येतोय. आणि त्यानंतर भूमी सांगते, आपल्यावरती आलेलं हे सगळं संकट अशा पद्धतीने निघून गेलेलं आहे. रागिणी नावाचं वादळ आपल्या आयुष्यामध्ये आलं होतं पण ते आता निघून गेलंय. बलदेव म्हणतो, हो, पण या सगळ्यामध्ये ती सांगायला लागते, मला अपूर्वाची खूप आठवण असं म्हणत या सगळ्यांचं बोलणं चालू आहे आणि पौर्णिमाचा विषय थोडासा अजून बाजूला गेलाय म्हणा किंवा आता पौर्णिमाला अडकवण्यासाठी ट्रॅप रचलाय म्हणा, काहीतरी गडबड झालेली आहे. पण आता सगळ्यांचंच लक्ष पौर्णिमाकडे आहे, कारण पौर्णिमा ही रागिणीची आता इकडे बाई आहे किंवा रागिणीची माणूस आहे हे सगळ्यांना समजलंय. तोपर्यंत मानसी म्हणते, ताई मला किती आनंद झालाय, तू क्षितिजाला दिलेलं वचन आता पूर्ण झालेलं आहे असं म्हणत सगळेजण खुश झालेले आहेत. आणि त्यानंतर इकडे आपल्याला एक वेगळीच खेळी खेळणारी रागिणी दिसते. आता रागिणी सरेंडर झाले, खरं तर आता तिला पोलिसांनी पकडायला पाहिजे पण असं घडलेलं नाहीये. पोलिसांनी तिला आता पकडण्याच्या ऐवजी तिने सरेंडर केलंय आणि त्यानंतर तिने आता मोठे वकील, निष्णात वकील गायधनी म्हणून कोणीतरी अपॉइंट केलेलं आहे. गायधनी नावाच्या वकिलांना तिने अपॉइंट केले आणि ते भेटायला आलेत तिला जेलमध्ये ज्या वेळेला गायधनी तिला आता भेटायला आलेत आणि त्याच वेळेला ती आता सांगते, या सगळ्यात निष्णात वकील गायधनी वकील तुम्ही येऊ शकता आणि माझी केस तुम्ही आता घेऊ शकता असं म्हणत ती त्यांना बोलवते आहे. या आता एंट्री झालेली आहे नवीन एका वकिलांची, गायधनींची. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता बलदेवला ही बातमी समजलेली आहे. बलदेवला समजलंय की गायधनी वकिलांना आता इकडे रागिणीने अपॉइंट केलेलं आहे आणि त्याचमुळे लगेचच बलदेव हायपर झालाय आणि आता घरी आलेला आहे. हायपर होऊन बलदेव घरी येतो आणि घरी येऊन तो आता सगळ्यांना सांगतोय की रागिणी पटवर्धन हिने आता खूप मोठी खेळी खेळली. भूमी आकाश आपल्या मुलीसोबत टाइम स्पेंड करत असतात त्याच वेळेला आता इकडे तो सांगायला लागतो की आकाश खूप मोठी बातमी आहे. यावरती आकाश म्हणतो, काय झालं? यावरती तो सांगतो की निष्णात वकील गायधनी यांना रागिणी पटवर्धन यांनी अपॉइंट केलेलं आहे. काहीच कळायला मार्ग नाही आहे की ह्यांचं नक्की चाललंय तरी काय, हिची काय चाल आहे आणि रागिणी काय चाल खेळणार आहे ते. रागिणी नक्की याच्यापुढे काय चाल खेळणार, सरेंडर करण्यामागे तिचा आता काय हेतू असणार आहे किंवा का कारणासाठी तिने सरेंडर केले. या मात्र गोष्टी आपल्याला येणाऱ्या भागामध्ये जशी मालिका पुढे जाईल तशा उलगडत जाणार आहेत आणि रागिणीचं कारस्थान समोर येणार आहे. पण सरेंडर केल्यामुळे आकाशभूमी तर सुटलेत हे तर रागिणीला कधीच नको आहे, पण नक्की काय डाव आहे येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे.